हॅलो चेक द मॅच ऑन। पहिले षटक सलामीची जोडी सरकले सुमित पाटील। ओव्हर नंबर 1 राकेश फडकेला पाहतो अंपायर सिग्नल। मॅच ऑन। वेळ आपण पाहतो पहिला चेंडू पडेल 5:08 आज चौथी डे नाईट फॉर्मॅट। सलामीची जोडी सरकले राकेश फडके अक्षय पाटील। तर नक्कीच आपण शुभारंभ करूया या चौथ्या रात्रीचा। पहिला चेंडू केला प्रहार स्ट्रेट हिट। सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते बॅटिंग करताना दोस्ती स्पोर्ट्स बिगर। प्रारंभ झाला या चौथ्या डे नाईटचा। विघ्नहर्त्या अष्टदिशांचा अधिपती असलेल्या गणरायाचं नामस्मरण करून या आमचे डीजेचं संगीत आपण ऐकलं। मॅचला सुरुवात झाली मात्र तिकडे राकेशनं आपला झंझावत दाखवला। दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर। आक्रमणाचा प्रयत्न फटका फसला एज लागले तिकडे फिल्डर रेडी आणि सोडला झेल। तयारीमध्ये होता गोलंदाज सुमित त्याला बॅकअप सुद्धा होतं मात्र कम्युनिकेशन न असल्या कारणानं इथे आपण जीवनदान पाहतोय राकेश फडकेला। संघ पोहोचला एकूण धावा धावफलकावरती 5 रन्स ऑन बोर्ड। अक्षय पाटीलला पाहतोय सलामीवीर ऑलराऊंडर। बऱ्याच वेळा संघासाठी खेळताना महत्त्वपूर्ण योगदान देतो अक्षय पाटील। दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर साठी या आपण पाहतोय फॉर्मॅटमध्ये ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राईची स्पर्धा। आतापर्यंत 2 चेंडू धावा आल्या एकूण 5। सुमित पाटील समोर उभा अक्षय। सुरुवात केली राकेशनं चौकारानं। पुढचा चेंडू आक्रमण केलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय। गुड कमबॅक गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुमित झेल सोडलाय राकेशचा तो जीवनदानाच्या मदतीने खेळतोय। पाहायचे किती धावा सेट केल्या जातील। लक्ष विद्या मॅच कडे एकूण धावा आतापर्यंत 5। बिनबाद फलंदाजी करताना दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर अक्षय पाटीलला पाहतोय। या मैदानावर भागीदारी बनवणं मागच्या 3 रात्रीमध्ये पाहिलं कठीण आहे। वेगवान चेंडू शरीर भेदी अगदी शरीरावर आदळला। लाईन पाहिली अक्षयनं मात्र थोडा नाराज आहे। लेग बाईस 1 धाव मिळेल धावफलक पुढे सरकेल। टोटल रन्स पाहूया एकूण धावा 6 रन ऑन बोर्ड। अगदी पूर्वार्धामध्ये पाहतोय बॅटिंग करत असताना दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर राकेशने जी सुरुवात करून दिली चौकारानं 2 मध्ये 5 वर पोहोचला अक्षय पाटील। मागच्या 2 चेंडूमध्ये तो अपयशी राहिला मात्र जीवनदानाच्या मदतीने खेळणारा राकेश फडके स्ट्रायकर एंडला। पुढचा चेंडू वेगवान चेंडू ब्लो क्लीन बॉल त्रिफळाची बाद। पहिला धक्का बॅटिंग करताना संघ दोस्ती स्पोर्ट्स 11 महत्वपूर्ण फलंदाज जीवनदान मिळाल्यानंतर सुद्धा काही करू शकला नाही निराश मनाने बाद होईल। 6 वर पहिला धक्का। धावफलकावर पाहिल्या तर 6 वर पोहोचलाय। राकेश फडके बाद झाला। संघासाठी त्याचं थांबणं महत्वाचं होतं मात्र तो इथे बाद झाला। अपेक्षा जरूर होती राकेशचं मैदानावर थांबणं त्याने आक्रमण करणं चांगली भागीदारी रचना मात्र तो शिकार राहिला। वेगवान गोलंदाज सुमितला पाहतो लॉंग रनअप आहे। अगदी आतापर्यंत 5 चेंडू पाहिले त्यांनी त्याची दहशत दाखवली। चांगली गोलंदाजी करतोय राकेशने हल्ला जरूर चढवला होता। आक्रमण आल्या आल्या वैभव पाटील सर यांना पाहतोय डीप कडे कोणी नाही प्रयत्न जरूर होईल। 2 धावा सहज पूर्ण होतील। अक्षयनं कॉल केलाय तिसऱ्या धावेसाठी आणि क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये मात्र इथे बघा
थोडा तंत्र बिघडलाय, ताळमेळ बिघडलाय. फिल्डिंग करताना संघ गावदेवी आकुर्ले टॉस त्याने जिंकलाय. सुमितचं पहिलं षटक पाहिलं, सुरुवात आली होती चौकारानं, मात्र त्यानंतर जो कमबॅक केला सुमितच्या षटकामध्ये. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धाव फलकावर 8. तर नेक्स्ट मॅच होणार आहे जय भैरीदेव 11 मोसारे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीधर स्मृती शिवनसई आंबे. तर आंबे आणि मोसारे आपल्याला रिपोर्टिंग करायचे. आंबे आणि मोसारे 24 ला इव्हेंट. मी दोन्ही संघांना विनंती करेन. त्यानंतर ए लॉट्सच्या सामन्याला सुरुवात होईल. ग्रामस्थ मंडळ धुंद्राईची ही भव्य दिव्य स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई. तर विनंती असेल मोसारे आणि आंबे आपल्याला रिपोर्टिंग करायचे. मॅचकडे वळूया. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी प्रवीण, आम्ही 3 रात्रीमध्ये पाहिलं. प्रचंड मेहनत असते. भूमी कलेक्शनचे ओनर सन्माननीय विजय दादा भोपी यांचे इथे आगमन झाले. अकुर्लीचे आमचे सन्माननीय मान्यवर, त्यांचं वेलकम, सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा आहेत. ओव्हर नंबर 2. गावदेवी अकुर्ली संघानं टॉस जिंकलाय. मंडप व्यवस्थेचे कर्मचारी बघा, तिथे खूप युद्ध पातळीवर काम सुरू आहे. ग्रामस्थ मंडळ चषक सर्व स्टॉल धारकांचा आपण आभार मानूया. तिकडे काही आमचे स्टॉल धारक आहेत. चांगली पद्धतीची खानावळ सुद्धा आहे. प्रेक्षकांची काल गर्दी सुद्धा प्रवीण पाहिली. आज ग्रुप ए चा लॉट्स आहे. काल मात्र स्टेजवर प्रचंड पाहुणे होते आणि संजय जळे शेठ साहेबांनी सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर भाई शत्रुघ्न उसाटकर असतील, ते तर रोजच येतात, पण त्यांचा टायमिंग वेगळा असतो. 11 नंतर येतात. अभिजितला आपण पाहतो. अभिजित गायकवाड ओव्हर नंबर 2. एकूण धावा फलकावर 8. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा आहेत. मेन अंपायर आपण पाहतोय वाघमारे सरांना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट प्रहार करण्याचा प्रयत्न. अक्षयला माहिती आहे का इथे संघासाठी थांबणं, संघ हितासाठी खेळणं खूप महत्वाचं आहे. वैभव पाटील सर आणि अक्षय पाटील यांना पाहते. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये हे 2 फलंदाज संघासाठी खूप महत्वाचे आहेत. इथेच जास्त वेळ उभं राहिलं तर संघासाठी चांगल्या धावा येतील. एकली धाव फलक पुढे सरकेल. दोस्ती स्पोर्ट्स 11 वीगर पोहोचलाय. एकूण धावा 9. अक्षय पाटीलला पाहतोय. आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये बायकर मॅन सुद्धा ठरलाय. आक्रमण केलं वैभव पाटील सर यांचा हल्ला. फिल्डर रेडी आणि सोडलाय झेल. आज काय तंत्र बिघडलंय. स्वप्नीलला तिथे पाहिलं. स्वप्नीलकडून ही अपेक्षा नसते, मात्र चांगल्या खेळाडूंकडून जेव्हा असा परफॉर्मन्स होतो तेव्हा थोडा पाठीराखा वर्ग नाराज असतो आणि स्वप्नीलनं ती चूक केली. जीवनदान मिळालं होतं राकेश फडकेला, तो काही करू शकला नाही आणि यावेळेला जीवनदान मिळालं वैभव पाटील सरांना. वैयक्तिक 3 वर पोहोचल्यात आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर टोटल पाहतोय 10 धावा आहेत. या श्रीवास अटेम्प्ट केला, लक्ष वेधलं होतं आणि यस फटका चांगला, मिळतील 4 धावा. चार धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या धाव फलकावर 14 आहेत. 14 रन्स ऑन बोर्ड. अभिजित गायकवाडचे षटक पाहिलं. सिंगल 3 मध्ये एकूण 6 धावा दिल्या. त्यानंतर टोटल स्कोर कार्ड आपण पाहतो 14 वर पोहोचलाय. पुढचा चेंडू अभिजित. अक्षय बॅकफुटला गेले, फटका बनवलं. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. टायमिंग चांगलं, फुटवर चांगलं होतं आणि हा फटका पॉवरफुल स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग वरून उडवलाय. नो चान्स. षटकार. वैयक्तिक 11 धावेनं अक्षय वैयक्तिक 11 वर खेळतो. संघ पोहोचला. एकूण धावा 20. 20 रन्स ऑन बोर्ड.
ओव्हर नंबर 2 अभिजित गायकवाड जीवनदानाच्या मदतीने खेळणारे आपण पाहतोय वैभव पाटील सरांना संघासाठी आक्रमक नेहमी राहतात। तिसऱ्या क्रमांकावर जो फलंदाज येतो ना ती महत्त्वाची जागा असते। संघासाठी खेळायचं, संघ हितासाठी खेळायचं आणि तिसऱ्या क्रमांकावर येऊन भागीदारी बनवणाऱ्या खेळाडूची नेहमी चर्चा असते। फुटवर्कचा वापर पुन्हा एकदा आक्रमण पवित्र चांगले आपलं पावित्र्य दाखवते। मला वेगाने खेळायचे, धावा बनवायचे आणि धावांची भूक किती आहे बघा। एका धावेसाठी तुम्हाला हा प्रयत्न करावा लागतो आणि अक्षय तिथे प्रयत्न करतो। संघ पुढे सरकलाय। एकूण धावा फलकावर टोटल रन्स 21। ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले मध्ये 8 आल्या, 4 षटकांचा सामना आहे। नेक्स्ट मॅच होईल मोसारे आणि शिवनसिंह आंबे आपल्याला रिपोर्टिंग करायचे। जीवनदानाच्या मदतीने खेळणारे वैभव पाटील सर पुन्हा इथे मात्र जरूर पकडला जेल आणि इथे आणखीन एक संधी। गडी बाद झाले 2 धावा 21। तर 12th मॅन आपण पाणी बॉटल तुमच्या हातामध्ये घेऊन ठेवा आणि जेव्हा इमर्जन्सी कॉल येईल तेव्हा तुम्ही घेऊन जा। तुमच्या हातामध्ये तो घेऊन ठेवा। आयोजन कमिटीशी चर्चा करून 2 षटकांचा खेळ संपला। धावसंख्या 21। दोस्ती स्पोर्ट्स विगर संघ बॅटिंग करतोय। धावा त्यांना बनवायचे मात्र अपयशी राहिला। राकेश फडके वैभव पाटील सरांना पाहिलं तिथे सुद्धा योगदान देण्यासाठी अपयशी राहिलं। थोडा दबाव असतो जेव्हा तुम्हाला धावा बनवायच्या असतात, संघासाठी खेळायचं असतं। फील्डमॅनना पुन्हा एकदा विनंती करेन, बॉटल्स पाण्याचे असतील तुमच्याकडे घेऊन ठेवा आणि जेव्हा इमर्जन्सी कॉल येईल तेव्हा तुम्ही घेऊन जा जेणेकरून वेळ वाचेल। 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा दाफलकावर 21। तर आमचे ड्रिंक्स बॉय आपण रेडी राहा। ड्रिंक्स बॉय आपण सुद्धा रेडी राहा। जेव्हा जेव्हा सूचना येतील तेव्हा आपण ते घेऊन लगेच जा, ही सुद्धा आपल्याला विनंती असेल। 2 षटकानंतर धावा दाफलकावर टोटल 21। बॅटिंग करतोय दोस्ती स्पोर्ट्स विगर। धावा त्यांना बनवायचे प्रयत्न करावे लागतील आणि डे नाईटचा फॉर्मॅट आहे। जर तुम्ही पहिला सामना जिंकला तर दुसरा सामना तुम्हाला प्रकाश झोतामध्ये खेळायला मिळेल। उद्या सुपर 12 असल्या कारणाने उद्या आम्ही स्पर्धा थोडी लवकर सुरू करू आणि अकुर्ली संघ म्हटला तर त्यांचे खंदे समर्थक, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे ते भगवान शेठ गायकवाड यांचे इथे शुभागमन झाले। त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या। नेहमी युवा वर्गाला त्यांचा खूप हातभार असतो अकुर्ली क्रिकेटसाठी। साहेबांना विनंती करेन या आपण स्टेजवर। वळूया मॅच कडे। चेतन गायकवाड एकूण धावा दाफलकावर 21। क्रिकेटला धर्म मानणारे भगवान शेठ गायकवाड, क्रिकेटप्रती प्रेम, युवकांना सातत्याने प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व। थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस। एकूण धावा 21। लेफ्ट आर्म राऊंड विकेट। चेंडू चांगला होता, यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही आणि जरूर चित्र मैदानावर पाहिलं। पंचांचा इशारा नक्कीच इथे बेनिफिट मिळेल। वाईट +4 यस। सर्कल एकूण धावा पाहूया। दोस्ती स्पोर्ट्स विगर पोहोचला। एकूण धावा टोटल स्कोर कार्ड 26-26। सामन्यातील हा पूर्वार्ध। टार्गेट सेट करावं लागेल। नेक्स्ट मॅच मोसारे आणि आंबे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होतो। काल प्रवीण लोणिवले संघ 5 वाजता आला आणि त्यांना 11 वाजेपर्यंत थांबावं लागलं, तरी आपण समोरच्या संघांना आयोजकांनी ॲक्सेप्ट केलं, मात्र त्यांना आपल्या असोसिएशनच्या नियमानुसार त्यांना 4 धाव्यांची पेनल्टी दिली। पहिल्या रात्रीमध्ये वेलकम उसाटणेला पेनल्टी दिली। अक्षय तिथे प्रयत्न करतो संघासाठी, त्याला खेळायचे। शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय फिल्डर रेडी, धावेसाठी प्रयत्न जरूर होईल। चेतन गायकवाड पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर कमबॅक करतो। धावा दाफलकावर 27। 4 षटकांमध्ये 63 धावा कोपरुली संघाचा उच्चांक पाहिला।
या स्पर्धेमध्ये गिरवले संघाचा निच्चांक राहिला 9 धावा, जिथे भरपूर गडी बाद झाले होते. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक काल सुद्धा आम्ही शिवकरच्या संदीपला पाहिलं. मेडन ओव्हर 3 पाहिल्या सुकेश बोपी. इथे झेल घेण्याची संधी. ओ बॅकअप चांगलं होतं. विकेट, ही विकेट महत्वाची होती. बाद झाला फलंदाज ऋषिकेश. खूप सुंदर संगीत. तर नेक्स्ट मॅच रेडी ना. मोसारे आलाय का संघ? आणि न्यू बॅट्समन आपण सुद्धा रेडी ना. पॅव्हिलियन मध्ये सूचना दिल्यात कमिटीच्या वतीनं. चेतन गायकवाड आतापर्यंत मागणं ठरला. कमबॅक त्यांनी चांगलं केलं, मात्र इथे जबाबदारी असेल अक्षयवर धावा बनवायचे. या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटील चिपळेचा मेडनवर पाहिला. सुकेश बोपी वाकडी, संकेत भगत वाजेला पाहिलं मेडनवर. संदीप पाटील शिवकर या स्पर्धेमध्ये मेडनवर. विकेट हॅट्रिक सुद्धा पाहिली. चेतन गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर उभा खेळण्यासाठी फलंदाज अनिकेत. आक्रमण केलं मिड विकेटला. सेफ शॉट, वन बाउन्स चेंडू जाईल. दणदणीत उत्तर, मिळतील 4 धावा. चौकाराने संघ पुढे सर्कल. टोटल स्कोर कार्ड पाहूया. संघाची धावसंख्या धावफलकावर 31-31 वर पोहोचलाय. बॅटिंग करत असताना दोस्ती स्पोर्ट 11 विगर संघाला पाहतोय. सुनील पाटील साहेब विगरच्या आम्ही पाहतोय. राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, नेहमी या संघाला त्यांचं पाठबळ असतं. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये चेतन गायकवाड. पहिला चेंडू खराब टाकला, त्यानंतर सिंगल विकेट पाहिली. चौकार आला. अनिकेतनं सुरुवात केली चौकारानं. संघाची धावसंख्या मात्र मजबूत आहे, 31 वर पोहोचलाय. बॅटिंग करत असताना 31 रन. पूर्वार्धामध्ये किती धावा सेट केल्या जातील याचा विचार सुद्धा होतोय. चला थोडा स्पीडअप हवाय. 5:26 झालेत. 8 ला पहिला चेंडू पडला. आक्रमण केलं. ओ हो, रिअली नाईस. मिड विकेटच्या वरून ठोकलाय. उतुंग पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. संघ पुढे सरकलाय. टोटल स्कोर कार्ड पाहूया. एकूण धावफलक 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा लाईन पाहिली. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे जरूर इशारा करतील. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड पाहूया. एकूण धावा धावफलकावरती 38. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. चेतन गायकवाड बॅटिंग करत असताना दोस्ती स्पोर्ट्स विगर. धावा बनवायचे, किती धावा सेट केल्या जातील याचा सुद्धा विचार इथे होतोय. तोच प्रयत्न, तोच 2 फटके चांगले आले. पुन्हा तोच प्रयत्न. एक धाव संघासाठी महत्वाचे. लेग बाईज. चेतन गायकवाडला आपण इथे जरूर पाहतोय. पुढे सरकेल. टोटल आपण पाहिली धावसंख्यामध्ये आघाडी होत असताना 39 वर पोहोचलाय. दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धावा बनवायचे. अक्षय पाटीलचं मैदानावर थांबणं महत्वाचं होतं आणि त्या पद्धतीने तो बरसतोय. षटकार चौकाराला मात्र अनिकेतनं जी सुरुवात करून दिली ना ती चांगली पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 10 त्यांनी जमवल्या. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन गायकवाड. थोडा दबाव वाढेल कारण मैदानावर अक्षय रेडिओ
लाईन पहिली शॉट चांगला डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक रेडी तिथे ओ तितक्या वेगानं धाव पूर्ण होईल. सिंगल डबलचा सपाटा सुरू ठेवायचा आणि हा प्रयत्न सुरू आहे. संघ पुढे सर्कल. टोटल स्कोर कार्ड पाहतो. एकूण धावा 41. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये धावा आल्या. षटक ठरलं महागडे 20 आल्या. चेतन गायकवाड ठरला महागडे. या षटकामध्ये सुमितनं 8 दिल्या, अभिजितनं 13 दिल्या, चेतन गायकवाडनं 20 दिल्या. चला मोसारे संघ आणि आंबे संघाला विनंती असेल. शिवनसिंह आंबे संघाने रिपोर्टिंग केले. मोसारे संघ अजूनही पोहोचला नाही, त्यांना आम्ही सूचना देतोय. मोसारे संघ आला असेल तर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणारच, हा स्पर्धेचा नियम आहे. या सूचनेवर लक्ष असू द्या. मोसारे संघ आपण लगेच रिपोर्टिंग करा. मॅच सुरू आहे. 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा रेडी. अलंकार गायकवाड शेवटचं षटक. 10वा धाव फलकावर 41. अलंकार गायकवाड स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अक्षय खेळतो. अक्षयवर जबाबदारी असेल. जर या षटकामध्ये 2-3 मोठे फटके आले ना कदाचित फाईट करता येईल आणि ती मेजवानी असेल. पोषक खेळपट्टीवर तुम्ही थांबून खेळावं, प्रतीक्षा करून खेळावं, चेंडूचा अभ्यास करून खेळावं. या गोष्टींना महत्त्व दिलं जातं आणि कशा पद्धतीनं प्रयत्न होणार यावर सुद्धा सर्वांचं लक्ष. गोलंदाज झालाय अलंकार गायकवाड. समोर खेळतो फलंदाज अनिकेत. त्याने आतापर्यंत 3 मध्ये वैयक्तिक योगदान 10. संघाची धावसंख्या 41. 41 रन. ओ लाईन चांगली. टप्पा पडला. स्विंग झाला. चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षकानं कोणती गडबड केली नाही. यष्टीरक्षक कमालीचे. अनुभव प्रचंड त्याच्याकडे. आणि आपण पाहतो विनोदला पहिला चेंडू डॉट. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा सेट होतील, किती धावांचं टार्गेट सेट होईल याचा विचार केला जाईल. अक्षयला स्ट्राईक हवी, त्याला फटके खेळायचे, ती त्याची तयारी आहे. अलंकार गायकवाड आपण पाहतो गोलंदाज डाव्या हाताचा आहे. ओ शरीरावर फेकला चेंडू. अपील झाली. पंचांचा कुठला इशारा आला नाही. संघ पुढे सरकेला. लेग बायसनं एकूण धावा धाव फलकावर टोटल 42. चेंडू शिल्लक 4. दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर त्यांच्या विरुद्ध गावदेवी आकुर्ली. मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोघांमध्ये चर्चा झाली. 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं हाणामारी करायची, कदाचित हेच प्रयत्न असेल. आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं. ट्राय असं म्हटलं जातं. प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळतं. प्रयत्न सुरू आहे. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेट ऑन साईडला आपण पाहतोय. 4 फिल्डर ऑन साईड. चला मॅच ऑन ठेवा. तर चेंडू शिल्लक आपण पाहतोय आता 4 बाकीत. अलंकार गायकवाड आक्रमणाचा प्रयत्न जरूर. इथे अपील झाले. अक्षयचं थांबणं जरूर महत्वाचं. मात्र 3 चेंडूमध्ये आता 2 फटके येणं संघासाठी चांगली फाईट उभी होईल. सागर पाटील यांना आम्ही पाहतो. युवा उद्योजक विगर गावचे आणि या संघाचे खंदे समर्थक. दानशूर व्यक्तिमत्व. नेहमी या संघासाठी खूप त्यांचा हातभार असतो. दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर. बॅकफुटला गेले. फटका बनवण्याचा प्रयत्न. स्ट्रोक कन्वर्ट झाला नाही आणि अक्षय नाराज आहे. तो आपल्या कामगिरीवर नाराज आहे. फटके कनेक्ट होत नाही. विश्वास त्याला. आतापर्यंत अक्षय 4 चेंडू डॉट खेळला. 1 षटकार चौकार आला. धाव फलकावर धावा 42-42 वर पोहोचलाय. दोस्ती स्पोर्ट्स 11 विगर. वैभव पाटील सर यांना पाहते. थोडा तणाव असेल. धावा होणं महत्वाचं आहे. संघासाठी खेळत असताना धावा होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आता चेंडू शिल्लक 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा 42-42. काय गोलंदाजी केले बघा अलंकारनं. पहिला डॉट लेग बाईस, त्यानंतर सलग 2 डॉट. खुट बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये असं गोलंदाजी करणं उपयुक्त गोलंदाजी म्हटली जाते आणि ती उपयुक्त गोलंदाजी करतोय अलंकार गायकवाड. पुढचा चेंडू अक्षयसाठी. बॅकफुटला गेला. फटका बनवला. याची प्रतीक्षा होती. स्कोर मूव्स ऑन. 42+6 टोटल 4. शिवनसिंह यांचे इथं आगमन झाले.
आणि सन्माननीय आमचे रोशन बोपी यांना विनंती करेन. तर मोसारे संघाला लास्ट कॉल आहे. मोसारे संघ रेडी? यस, दोन्ही रेडी. टॉस बॉक्स मध्ये थांबायचे. अगदी लास्ट बॉल बाकी आहे. स्पर्धा आपण पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक दोंद्राई 20-25 पर्व दिमाखात 3 रात्री संपन्न झाल्या आणि आज चौथी रात्र. भगवान शेठ गायकवाड यांना आपण पाहतो व्यासपीठावर. संपूर्ण आमचे ग्रामस्थ काही वेळा त्यांची उपस्थिती पाहणार आहोत. शेवटचा चेंडू धावा फलकावर 48 धावा फलकावर. 24 ला इव्हेंट आमच्या समवेत DJ ओम साई दुंद्रेपाडा. आज आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज ऐकणार आहोत आणि काही वेळातच मनोहर पाटील जॉईन होतील आज SP पॅनल या स्पर्धेसाठी. प्रेम आम्हाला माहिती देतो. सँडी पालकर यांचा पॅनल सुद्धा पाहतोय. प्रचंड मेहनत आहे. अलंकार गायकवाड शेवटचा चेंडू आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे जरूर गेलाय. फिल्डर तिथे रेडी. जरूर धाव घेण्याची तयारी. धोका होईल का? मात्र नाही. सुरक्षित बॅटिंग करत असताना दोस्ती स्पोर्ट्स 11 50 रन्स कंप्लीट. 50 झाल्या. 51चं टार्गेट आणि टॉस करूया. तर दोन्ही संघ नायक आलेत आणि मी टॉस साठी आमचे सन्माननीय पाहुणे विनंती करेन. भगवान शेठ गायकवाड साहेबांनी विनंती करेन टॉस आपल्या शुभ हस्ते आपण करावं. तर टॉस केला जाईल. दोन्ही संघ नायक या. फिल्डिंग लावून घ्या. विगर थोडा वेळ घ्या. चला अकुर्लीला विनंती करतो. उद्या सुपर 12 होणारे आणि 3:30 वाजता रिपोर्टिंग आहे. त्याचं वेळापत्रक काही वेळातच पोहोचू. भगवान शेठ गायकवाड दोन्ही संघ नायकांना सर्वप्रथम शुभेच्छा देऊया. किरण किराणा स्टोर्स, दीपाली मंडप डेकोरेटर्स, लक्ष्मी ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, अतुल होम इंटेरियर वर्क्स पुरस्कर्ते. टॉस कॉल आला मोसारेकडून आणि यस क्लोज. कन्फ्युजन नको. मोसारेकडून कॉल आला आणि यस वन्स अगेन टॉस जिंकलाय शिवनसिंह आंबे. थांबायचे. पाहुण्यांना विनंती करेन आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना. काय पसंती का असेल? फलंदाजी प्रथम करू. फलंदाजी घेतले. धाडसी निर्णय. म्हणजे बॅटिंग तुमची स्ट्रॉंग आहे. किती धावा चेस करण्याचा प्रयत्न असेल टार्गेट सेट करण्याचा? तरी पण समोरचा संघ पण खूप चांगला आहे. त्याला आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू त्यांच्या. बॅटिंग लाईनअप मध्ये कुणावर संघ डिपेंड असेल का? तो चांगला खेळला तर चांगल्या धावा बनतील संघासाठी. तसं आमचं 11च्या 11 प्लेयर एकदम चांगले आहेत. पण जास्तीत जास्त समीर, सागर, दीपक हे फलंदाज खूप इम्पॉर्टंट आहेत. कसं फील होते ग्रामस्थ मंडळ दुंद्राईच्या या आता डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळता भव्य दिव्य स्पर्धेबद्दल काय म्हणाल? प्रथमतः तर मी आयोजकांचं खूप आभार मानतो का त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली आणि आयोजन खूप चांगलं आहे. आमच्या भागामध्ये मला असं वाटतं की पहिलीच नाईट टुर्नामेंट त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे म्हणजे खूपच चांगलं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया आपण मोसारेचे संघ नायक. टॉस विन टीमनी बॅटिंग घेतली. आपण फिल्डिंग घेणार. एक संधी आपल्याला असणार धावा चेस करण्याची. कशी तयारी असेल मॅचची? मस्तच असेल. सगळे बिना प्रॅक्टिस म्हणतो चांगले खेळू आम्ही. ऑल टीम सेट रेडी? यस. शुभेच्छा असतील आपल्याला. ऑन दी वेत का? लवकर कॉल करा. मॅच ऑन होईल. तर भगवान शेठ गायकवाड यांचा आम्ही इथे सन्मान सुद्धा करणार आहोत. तर नक्कीच क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि सातत्याने अकुर्ली संघ कुठेही असू द्या आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठेही असले तरी भगवान शेठ गायकवाड हे नेहमी उपस्थित असतात. त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. भगवान शेठ गायकवाड आपण अनेक स्पर्धा पाहता आणि दुंद्राई गावानं पाहिलेलं पहिलं स्वप्न काय म्हणाल आयोजनांबद्दल? खरोखर सांगायचं बोललं तर आयोजन तर खूपच छान आहे आणि अशा ग्राउंड या मला सुद्धा क्रिकेट बघायला मजा येते डबल विकेटसाठी आणि आमची सुद्धा टीम जरा बॅकफॉलला गेलेली आहे त्याबद्दल त्यांना सर्व धन्यवाद मानतो. नक्कीच साहेबांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. सागर पाटील यांना आम्ही पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना त्यांची सुकन्या सुद्धा आहे. दोस्ती स्पोर्ट्स विगर. मॅच ऑन होईल. ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. मात्र नेक्स्ट जो लॉर्ड्स आहे त्यांना विनंती करेन आपल्याला रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. धन्यवाद सागर. या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मालिकावीर 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते सुप्रसिद्ध उद्योजक
तथा रायगड जिल्ह्यातील दमदार नेतृत्व आणि कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा व्यावसायिक क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये ज्यांनी केला, आज तुम्ही पाहताय रेल्वे मंदिराचं देखील काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे। ते सुप्रसिद्ध उद्योजक वैभव शेठ ढवले या ठिकाणी स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत असताना वैभव शेठ आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो। सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, प्लंबिंग, सर्व तुमचे जे अगदी बिल्डिंग मटेरियल्स आपल्यापासून किंवा बिल्डिंग रिपेरिंग सर्व जे असतील जे कामं अद्विक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून केले जातात आणि अद्विक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं हे दमदार योगदान या ठिकाणी लाभलंय आणि संपूर्ण कमिटी त्यांचा आपण त्यांचा मनापासून खऱ्या अर्थानं आभार करते। आमचे किरण असतील, सोहम असतील, जय असतील, मिथुन असतील, रोशन, सुदर्शन, ऋषिकेश, प्रल्हाद आणि उद्या नक्कीच तुम्हाला यायचे पॅनलच्या वितरण सोहळ्यासाठी। आणि सहारा शिवकर उद्या मला वाटतं क्वालिफाय झाले सुपर 12 ला। बेस्ट ऑल बाब, थँक्यू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा। अखंड आगरी कोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिबार मानाचा मुजरा। आज दुंदराई गावामध्ये प्रथमतः या नाईट क्रिकेट फॉर्मॅटचा इतिहास तुम्ही काय खऱ्या अर्थानं पाहताय। दरवर्षी आपण शर्यती पाहतो, परंतु आज क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो। आणि घेतलेली मेहनत या सर्व युवकांनी पाहिलेलं स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरत असताना सर्वांचं आपण करूया स्वागत। और चलते मैदान की तरफ मैं प्रवीण गायकर वाकड़ी पनवेल आपका स्वागत करता हूं, जहां पर ई पोल की टीमें इस मैदान के अंदर खेलेगी। सुदर्शन आइए, आपका स्वागत है। सभी ने दमदार मेहनत ली। आज के डे नाइट फॉर्मेट का ई पोल से पहली मैच खेली जाएगी। दोस्ती स्पोर्ट्स वीगर जिन्होंने टॉस गवाया, पहली बल्लेबाजी उनके हिस्से में आई और गावदेवी अकोली टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी करते हुए रन ठोके। मेरे ख्याल से 50-24 गेंदों में और 51 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए दो सलामी ओपनर्स बल्लेबाज नितिन धरनेकर और विनोद पाटिल, ये दो आरंभिक बल्लेबाज। और दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम की ओर से सलामी गेंदबाज की भूमिका निभाने के लिए आएंगे अक्षय पाटिल। दो दिग्गज खिलाड़ी के बीच में ये लड़ाई, पावर प्ले के ओवर में हम देख सकते हैं कैसे रन बनेंगे, क्योंकि जिस तरीके से हमने तीसरी रात्रि में देखा था कि किसी टीम के 4 ओवर में 9 रन बन रहे थे, तो कोई टीम 70 ठोकी थी, लेकिन कोई टीम ने 12 या 15 ही रन बनाए। फिलहाल आज का बैटल अच्छा है। डे फॉर्मेट और नाइट फॉर्मेट में फर्क होता है, फिर सूरज की रोशनी में ये मैच खेला जा रहा है और ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज। चलिए होगी शुरुआत। 24 गेंदों में बनाने 51 रन। पहली गेंद लेकर अक्षय पाटिल तैयार। पहली गेंद के ऊपर टैप करने का प्रयास, बॉलर के सामने से गेंद को निकाला। लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। तब तक वहां पर 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से खाता खुला है गावदेवी 11 अकुर्ली टीम का, और इसे 1 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है फिलहाल 1 रन। कंपलसरी चेसिंग और कंपलसरी ड्रेसिंग इस टूर्नामेंट का नियम है। और कितनी साफ सुथरी टूर्नामेंट आपको नजर आ रही है, जहां पर सभी टीमों ने काफी अच्छा योगदान दिया। टोटल 48 टीमें, और खास करके दुंदराई टीम का हम स्वागत करेंगे दोस्तों कि 2025 से जो नियम चालू है उस नियमों के पहले हकदार बने, इसके लिए हम आपका तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। इतिहास होगा जब भी आगे इसकी शुरुआत किसने की नेरी दुंदरी विभाग में, तो नाम होगा दुंदराई ग्रामस्थ मंडल ट्रॉफी का। चलिए बल्ले का अंदर हिस्सा लगाता विकेट कीपर वैभव पाटिल सर इनके पास बिल्कुल ये गेंद जाती हुई। एक बार बल्लेबाजी के ऊपर नजर डालेंगे ना, राकेश पड़के जल्दी आउट होकर मैदान से बाहर लौटे, लेकिन उसके बाद अक्षय पाटिल ने पारी को संभाला और अनिकेत ने पारी को संभाला। हमारे सुनील दादा पाटिल इस मैच का यदि आनंद ले रहे होंगे तो उनसे भी गुजारिश करेंगे, आइए मंच के ऊपर। जयेंद्र शेठ पाटिल अकुर्ली, आपको भी हम गुजारिश करते हैं, आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है दोस्तों। जबरदस्त व्यक्तिमत्व और हमेशा योगदान देते हैं अकुर्ली टीम के लिए। रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक सिर्फ और सिर्फ 1। ये उड़ाया सीधा बल्ले के पाले में गेंद आई और मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से गेंद को निकाला सीधा 6 रनों के लिए। कमाल का ये स्ट्रोक हमें देखने को मिला और इसी 6 रनों के मदद से अपने पारी का आगाज करते हुए विनोद पाटिल के बल्ले से ये हवाई सफर सीधा 6 रन आते हुए। इसी 6 रनों की मदद से टीम का स्कोर है 7 रन। ओम साई डीजे साउंड सर्विस के ओनर जय, इनके द्वारा ये डीजे के ऑपरेटिंग, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। खास करके साई भक्त है दोस्तों, पदयात्री हमेशा शिरडी में जाते हैं और आज उनकी डीजे की भूमिका इस दुंदराई ट्रॉफी में काफी अच्छी नजर आती हुई।
सागर मांडवकर पूरे 5 रात डे नाइट फॉर्मेट में इस टूर्नामेंट की जिम्मेदारियां उनके कंधों के ऊपर और कमाल की टूर्नामेंट आपके सामने नजर आती हुई। बोलर अक्षय तैयार। चलिए इस बार अच्छी गेंद थी, फिर से एक बार वही स्ट्रोक लगाना चाहते थे लेकिन इस बार अक्षय ने बांध लिया। अक्षय एक उम्दा खिलाड़ी है दोस्तों। अभी अभी भूपेंद्र शेठ पाटिल पंचायत समिति चषक खेला गया वीगर के मैदान के ऊपर, जहां पर दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम ने दमदार परफॉर्मेंस दिखाया और एक ट्रॉफी की दावेदार भी वो टीम बनी। और आज अपना ये पहला मैच खेल रहे ग्रामस्थ मंडल चषक बुंदराई के इस सरजमी पर 5 जनवरी तक 1 से लेकर 5 जनवरी तक ये टूर्नामेंट का आयोजन। 1 लाख प्रथम क्रमांक और मालिका वीर मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक देख सकते हैं दोस्तों। इस बार में टाइमिंग स्ट्रोक शॉर्ट कवर में बिल्कुल खिलाड़ी सौरभ लगभग वहां पर पहुंच ही गए थे लेकिन पर पे कैच को नहीं पकड़ पाए। तब तक 1 रन पूरा और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 8 रन प्रति ओवर। प्रेम मेरे ख्याल से 13 का रिक्वायर्ड रन रेट है और ऐसे हालातों में बात करेंगे 8 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बने। एक हाथ बाउंड्री या एक हाथ बड़ा 6 या भी आता है तो सुस्थिति में रहेगी, लेकिन नहीं चाहेगी वहां पर वीगर टीम कि इतने आसानी से गेंद देने दे। लेकिन जब तक स्ट्राइक एंड पर बल्लेबाज नितिन के बल्लेबाजी का सवाल है और अक्षय की गेंदबाजी का सवाल है, दो भी बड़े खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं दोनों भी टीमों की ओर से। पावर पे की आखिरी गेंद, सिर्फ 1 छक्का आ चुका है, 2 सिंगल आ चुकी है। अभी तक मारा बेहतर किया अक्षय ने, कि नितिन हार भी होंगे। शॉट अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में, उठाएंगे फील्ड करेंगे सफल ओवर अक्षय का यहां पर देखने को मिला। और इसी के साथ ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद गावदेवी अकुर्ली टीम की रन संख्या है 9 रन। जीतने के लिए 51 रनों का लक्ष्य है, यानी कि आने वाले 18 गेंदे और जीतने के लिए चाहिए 42 की जरूरत। डीजे के माध्यम से साईं बाबा का संगीत यहां पर सुनाते हुए डीजे आपका स्वागत है। पहले ओवर में रन बने हैं फिलहाल 9, यानी कि 18 गेंदों में अब चाहिए 42 लगभग प्रति ओवर, जो मेरे ख्याल से पिछले ओवर की अगर शुरुआती की बात करेंगे 13 का वो रिक्वायर्ड रन रेट था, 14 का बन चुका है, यानी कि प्रति ओवर 14 रन। ये ओवर देखेंगे कैसा होगा। नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्ग पर दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम की ओर से साहिल पाटिल बॉलिंग मार्ग पर, जिनके ऊपर दबाव तो जरूर होगा। एक बात अच्छी है गावदेवी अकुर्ली टीम के लिए सागर कि उन्होंने विकेट नहीं गवाया, ये उनका ये प्लस पॉइंट है, यानी कि 18 गेंदे बची और 42 चाहिए, 10 विकेट उनके हाथों में सुरक्षित है। और वैसे भी इस पिच की अगर बात करेंगे तो ज्यादा से ज्यादा गेंदबाजों ने कई सारा बोलबाला दिया है अपने गेंदबाजी में, और ये निविया की गेंद जो साथ दे रही है इस वक्त गेंदबाजों का। लेकिन देखेंगे मैच अभी भी बैलेंस है, देखेंगे कैसा होगा ये अंजाम। लेट कट खेला इस गेंद को गली और थर्ड मैन के रीजन में गेंद आउटफील्ड फास्ट है, बंधन करती हुई गेंद सीमा रेखा पार, 4 रन। छत्रपती शिवाजी माझा पापीला पापी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात।
पर विकेट नंबर पहला मैदान से बाहर लौट चुका है बल्लेबाज नितिन धरनेकर लौट चुके। शुरुआत जबरदस्त थी इस ओवर में, एक चौका, दूसरी बाउंड्री आई थी और दूसरे गेंद के ऊपर 2 आए थे और इस बार विकेट आखिरकार लेने में कामयाब। यानी कि रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 15 रन जीतने के लिए, अभी भी बात करेंगे 15 गेंदें बची और 36 रनों की जरूरत। परिश्रम सौभाग्य की जननी है, मेहनत करोगे तो फल जरूर मिलेगा। और जिस तरीके से अक्सर हम कहते हैं सागर मांडवकर कि हाथों की लकीरों में भाग्य ढूंढने से बजाय आपके माथे के पसीने में हमेशा आपका भाग्य रहता है और जितना पसीना बहाओगे उतना ही आपका ये क्रिकेट में उतना ही फल अच्छा मिलेगा। बॉलर बेहतरीन वापसी करते हुए, एक चौका एक डबल आया था लेकिन उसके बाद तुरंत जवाब दिया। अच्छी गेंद यहां पर पड़ने के बाद थोड़ा सा बल्लेबाज को बीट करती हुई डॉट बॉल की समाप्ति। नए बल्लेबाज आते हुए स्वप्निल शेलके उम्दा बल्लेबाज है, लेकिन देखेंगे यहां पर 15 में 36 चाहिए थे, एक बॉल डॉट हो चुकी है, अब 14 गेंदों में चाहिए जीतने के लिए 36 रनों की जरूरत। यहां पर मैच अभी भी दोनों टीमों के लिए बराबरी का। हाफ ट्रैकर की बॉल बेहतरीन यहां पर इस्तेमाल, गेंदबाज अपने शोल्डर का करते हुए कभी कभी यहां पर पीछे भी रख रहे और उतने साथ साथ ये तेज उछाल भी देते हुए, जिस वजह से बल्लेबाज को मात्र यहां पर परेशानियां नजर आती है। और इसी का नाम क्रिकेट है, आप जब मार खाते हो तो वापस लाने की ताकत भी आप में होनी जरूरी होती है। एक और शानदार गेंद शॉट ऑफ गुड लेन पर टेक ऑफ हुई और उछाल लिया इस गेंद ने सीधा विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल की समाप्ति देखते देखते ओवर नंबर दूसरा भी समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर टोटल 15, जीतने के लिए 12 गेंदें और 36 की जरूरत। चर्चा तो पूरे 4 रात्रि में हम देखेंगे, 5 रात्रि में, और पूरे नेरी धुंधरे विभाग से लेकर पनवेल में चर्चा देखेंगे, क्योंकि जय हनुमान मित्र मंडल आयोजित ये डे नाइट फॉर्मेट की ग्रामस्थ चषक धुंधराई का ये शानदार पर्व आपके सामने नजर आता हुआ कि दोस्तों ये जो सभी मित्र परिवार है जय हनुमान मित्र मंडल, उन्होंने देखा हुआ ये सपना है और ये सपना पूरी तरीके से उनका साकार होता हुआ, क्योंकि इसके लिए उन्होंने मेहनत की है। और जिस तरीके से जो कमेटी ने निर्णय लिया था कि आप 8-8 के लॉट्स आपके ही शुरुआत होगी और उन्होंने उस शुरुआत के आयोजन की और ये पूरा तरीके से आप गाजा बाजा देख सकते हैं। ये ग्रामस्थ चषक धुंधराई का ये टूर्नामेंट का प्रति ओवर आप देखा जाएगा तो मेरे ख्याल से 18 रन चाहिए, यानी कि लगभग प्रति ओवर 3 छक्के चाहिए, तभी तो ये मैच बिल्कुल उनके लिए बन सकता है। वरना जो सपना लेकर आई थी गावदेवी आकुर्ली टीम, उनका सपना चकनाचूर हो सकता है। विनोद जब तक मैदान के अंदर है तब तक यहाँ पर गावदेवी आकुर्ली टीम के लिए ये मैच बिल्कुल बैलेंस रहेगा। हमारे साई रक्षा ट्रांसपोर्ट के ओनर संतोष शेठ पाटिल, इनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल यहां पर आप देखेंगे क्या ये ओवर में खेल पलटेंगे। अगर 20 या 22 का ओवर आता है तो सुरक्षित रहेगी वहां पर आकुर्ली टीम, और फिर से लो स्कोर का अगर ओवर आता है तो यहां पर वीगर टीम अपना बोलबाला जरूर बना पाएगी। विनोद खेल रहे व्यक्तिगत 1 छक्कों की मदद से 4 गेंदों का सामना करने के बाद 7 रन। स्वप्निल शेलके ने 3 गेंदें खेली है, मात्र 1 भी रन नहीं है। नए गेंदबाज निकेश पड़के राइट आर्म राउंड विकेट से मारा करेंगे। तो बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। पिछले अगर कुछ 5 गेंदें देखेंगे ना तो 5 गेंद के ऊपर कोई भी रन नहीं है। 1 विकेट लेने में कामयाबी दिखाई है वहां पर दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम के गेंदबाजों ने। यानी इससे साफ पता चल रहा है कि कितना किफायती सिर मारा जहां पर उनका नजर आ रहा है। 24 लाइव इवेंट जो जबरदस्त वेबसाइट रायगढ़ प्रीमियर लीग ने जिनके 3 लाख सब्सक्राइबर पूरे हुए और ये 4 चांद लगाते हुए टूर्नामेंट के लिए भी। इस बार चलिए अंदरूनी हिस्सा लगाए बल्ले का, एज एंड टेकन, एक और विकेट मैदान से बाहर। विनोद बैक टू द डगआउट। पर उसी पोलार्ड को पारी खेलनी पड़ेगी जो आंद्रे रसल ने आरसीबी टीम के खिलाफ खेली थी, जब 12 में मेरे ख्याल से 40 या 50 के अधिक स्कोर चाहिए था। तब मिचेल स्टार्क को 1 ओवर में टारगेट उन्होंने बनाया था। और एक मैच ऐसा था कि कोलकाता नाइट राइडर्स के पैट कमिंस को भी उन्होंने टारगेट बनाया था। 27, 28, 32 रन लेने की ताकत एक ओवर में उस बल्लेबाज में। और इस बार देखेंगे क्या यही मैदान के अंदर जयेश अपने टीम को बचाना चाहेंगे। फिलहाल गेंदबाजी खतरनाक नजर आती हुई दोस्ती स्पोर्ट्स वीगर की ओर से।
जीतने के लिए रन और गेंदों के बीच में फासला 10 गेंदे 36 साथी स्कोरर प्रेम को देख सकते हैं। बोलो तैयार। और आप ट्रैकर की बॉल, बल्ले का बाहरी किनारा, बॉलर को चलता बना दिया और वैभव पाटिल सर इनके द्वारा जबरदस्त कैच, एक और विकेट, यानी कि विकेट नंबर टोटल 4था मैदान से बाहर। चौधरी, प्रल्हाद शिनारे, जय चौधरी, मिथुन शिनारे, रोशन करमेलकर, ऋषिकेश चौधरी, सुदर्शन चौधरी, जय चौधरी आणि सोहम चौधरी यांनी घेतलेली मेहनत तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय। और चलिए बढ़िया गेंदबाजी, अभी तक एक भी रन नहीं है इस ओवर में। एसी टूर्नामेंट में गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम के आदेश मस्कर ने मेरे ख्याल से मेडन ओवर, सुकेश भोपी ने मेडन ओवर फेंका था, और क्या ये भी मेडन ओवर आपको देखने को मिलेगा? अब तक इस श्रृंखला में 4 मेडन ओवर फेंके गए, ये लेखा जोखा है अब तक का। क्या ये 5वें गेंदबाज बनेंगे? अभी तक एक भी रन नहीं है पिछली 4 गेंदों के ऊपर। चौड़ा चाहे बॉलर के सर के ऊपर से खेलने के प्रयास, लेकिन अक्षय लॉन्गॉन में खड़े हैं मौजूद, वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय, और इसी 1 रनों की मदद से स्कोर यहां पर पहुंचता हुआ फिलहाल 16 रनों के ऊपर जीतने के लिए 7 गेंदे और 35 रनों की जरूरत, यानी कि कम से कम 6 छक्के इन 7 गेंदों में मारने पड़ेंगे, तभी तो ये मैच जीत सकती है गावदेवी 11 आकुर्ली टीम। लक्ष्य 52 का इतना बड़ा नहीं था, 51 रनों का, लेकिन शुरुआत बेहतर होने के बावजूद भी बीच में बल्लेबाजी नहीं चली। लेटकर खेलने का प्रयास, शॉट पॉइंट को खिलाड़ी को बीट किया है, डीप पॉइंट में गेंद जा रही है, दूर से खिलाड़ी आएंगे, फील्डिंग थोड़ी सी खराब, उसका फायदा मिलेगा, गेंद सीमा रेखा पार, बल्लेबाज के बल्ले से 4 रन ओवर की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 20 और जीतने के लिए चाहिए 6 गेंदे, यानी कि 5 छक्के 1 सिंगल की जरूरत। ये 6 गेंदे बचे और 31 रनों की अभी भी जरूरत है। चलिए किस गेंदबाज को यहां पर आमंत्रित किया जाएगा, इसकी सोच है, शायद थोड़ी सी फील्डिंग खराब हुई थी, जहां पर वैभव सर उनको बताते हुए कि सुधार थोड़ा सा लाइए, रन ज्यादा, इसका मतलब यह नहीं कि आप खराब फील्डिंग कर सकते हैं, क्योंकि अगले टूर्नामेंट में 6 में 31 3 बार बताया सर। तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती असेल, प्रवीण मोसारे संघ आपल्याला फिल्डिंग करायचं, आपण रेडी राहा। नेक्स्ट मॅच नए गेंदबाज आएंगे, महेश फड़के धूत पापेश्वर कंपनी में फिलहाल जॉब करते हैं जब क्रिकेट सीजन समाप्त होती है, और आप ग्रामीण का ये अपना मुकाबला, पिछले साल कमाल का क्रिकेट खेला था, कोपरोली की आमदार ट्रॉफी 12-12 रोशन की, खास करके सुपर 8 के मुकाबले में छत्रपति शिवाजी महाराज नेहरू क्रिकेट टीम के खिलाफ क्या किफायती शेर गेंदबाजी की थी। अलग एक्शन है इस गेंदबाज का, आते ही लॉफ्टेड हिट करने का प्रयास, लॉन्ग ऑन में अक्षय खड़े, कोई चूक नहीं, आसान सा कैच, और आते ही महेश ने दिलाई यह सफलता और पहला विकेट इनके नाम पर, और टोटल विकेट गिरता हुआ यह 4था। वे अलंकार गायकवाड़ पेशे से निश्चित तौर पर इंजीनियर है दोस्तों, कभी क्रिकेट खेलने के लिए मौका मिलता है तब मिलता है, जैसे कि रोशन करमेलकर को आप देख सकते हैं जो बैंक में आई थिंक बड़े उच्च पोस्ट में। वैसे ये खिलाड़ी है कि जब समय मिलता है तब प्रैक्टिस के मौका मिलता है, और ज्यादा से ज्यादा क्रिकेट में टाइम कम मिलता है, और जैसे मिलता है तो निश्चित तौर पर अपना योगदान देते हैं। एक जमाना है इनका था जो कमाल के बल्लेबाजी के लिए जाने जाते थे, उतनी ताकत और उनकी गेंदबाजी भी जानी जाती थी, लेकिन आज फिर भी उन्होंने काफी कमाल का योगदान दिया, गेंदबाजी काफी बेहतर रही उनकी, केवल 9 रन दिए उन्होंने अपनी गेंदबाजी में। महेश बॉलर तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से, अलग रणनीति के तहत गेंदबाजी चल रही थी, टप्पा पीछे था और फाइनली की तरफ गेंद सीमा रेखा पार, 4 रन। यहां पर 4 रन मिलेंगे और इसी 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ
24 रन जीतने के लिए 4 गेंदे और 27 रनों की आवश्यकता। सागर महेश फड़के का गेंदबाजी का एक्शन आप देख सकते हैं कि जिस तरीके से सोहेल तनवीर बिल्कुल इस तरीके की गेंदबाजी करते हैं। एक तरफ खारकोपर के हम हर्षल को देख सकते हैं जो ऑस्ट्रेलिया के नितिन एलिस गेंदबाजी करते हैं, बिल्कुल उसी तरह उनका भी एंगल है, बीच में आते हैं। प्रथमेश मेरे ख्याल से सौरभ नेरेगे, वो भी उसी तरह की छलांग लगाते और वैसी गेंदे डिलीवर करने की उनकी ताकत है। चलिए नेक्स्ट मैच तुरंत तैयार रहिए, जैसे ये मैच समाप्त होगा और तुरंत आपको मैदान के अंदर खेलना उतरना जरूरी होगा। आखिरी गेंदे बची है 4 और जीतने के लिए चाहिए 27 रनों की फिलहाल आवश्यकता। महेश फिर से एक बार तैयार होते हुए, इस बार भी वही दिशा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर जरूर वहां पर दौड़ रहे हैं लेकिन गेंद बिल्कुल सीमा रेखा पार जाती हुई 4 रन और जयेश इनका आगमन होता। आज नमन उनके सुपुत्र जिनका जन्मदिन है और धूमधाम से इसी मंच के ऊपर आज नमन जयेश चौधरी उनका जन्मदिन मनाया जाएगा। फिलहाल गेंद सीमा रेखा के पार 4 रन, लगातार दूसरी बाउंड्री आती हुई, रन और गेंदों के बीच में फासला 3 गेंदें बची है और 23 रनों की आवश्यकता। खराब बल्लेबाजी बीच में चली, उसका फायदा जरूर मिला और यह फायदा लेते हुए गेंदबाज ने यह बॉल वाला पूरी तरीके से बना दिया है। फुल टॉस बॉल मिड विकेट की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, मात्र केवल 1 ही रन वहां पर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं। ये मुकाबला दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम के बिल्कुल गिरफ्त में नजर आता हुआ क्योंकि उन्होंने अपने गेंदबाजी के बलबूते पर यह मैच में पकड़ मजबूत बनाई है। बहुत सारे सपने लेकर आई थी गावदेवी आकुर्ली टीम, 51 रनों का लक्ष्य था, जहां पर तीसरे ओवर के गेंदबाजी का सवाल है। निकेश फड़के ने दमदार गेंदबाजी की और साहिल पाटिल ने सेकंड ओवर में भी काफी शानदार गेंदबाजी की और उसके बदौलत यहां पर ये काफी सारे रन रखे। 2 गेंदे और 22 रनों की जरूरत। रिवर्स शॉट खेला है और फील्डिंग थोड़ी सी खराब। चलिए रन है, इसका मतलब ये नहीं कि आप फील्डिंग खराब कर सकते हो। अगर सोचो ये रन 2 गेंदों में 4 होते तो क्या करते आप, ये बिल्कुल मैच खत्म हो सकती थी। और ये गेंद बिल्कुल वैभव सर पर रहे कि माथे पर हाथ मारने की जरूरत आती, 2 में अगर 4 होते तो थोड़ा सा सुधार लाना होगा फील्डिंग में और ये 4 रन मिलते हैं और इसी के साथ अब मात्र 1 गेंद और 18 रनों की आवश्यकता है। बहुत बड़े अंतर से ये मैच जीतने के कगार पर नजर आती हुई दोस्ती स्पोर्ट्स 11 वीगर टीम। चलिए इस बार भी फाइन खेला है, 4 चौके इस ओवर में आए और 14 रन से यह मुकाबला गवाया। शेक हैंड करते हुए अभिनंदन टीम दोस्ती स्पोर्ट्स वीगर एंड हार्ड लक टीम गावदेवी आकुर्ली। थोड़ा सा बॉलिंग आपकी बीच में खराब रही, बल्लेबाजी खराब रही, जिसके चलते ये मैच उनको गवाना पडा। तर चला दोस्ती स्पोर्ट्स वीगर संघ आपण लाईनअप करून, आकुर्ली संघ आपण लाईनअप करून मैदानात जा आणि सामन्याचा सामनावीर ज्याने 12 बॉलमध्ये 23 धावांची अप्रतिम इनिंग साकारली तो अक्षय ठरला सामन्याचा सामनावीर आणि गोलंदाजी करत असताना 9 धावा दिल्या। तर आमचे सुप्रसिद्ध रिअल एस्टेट एजंट आणि कोच आमचे या ठिकाणी आपण पाहू शकाल सागरबाई पाटील यांच्या वतीनं कॉमेंट्रीसाठी दोघांना 1000 रुपयाचं पारितोषिक, आमचे भगवान गायकवाड यांच्या वतीने देखील दमदार योगदान, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो।